जय हिंद मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. कल्पतरू पॅटर्नच्या यूट्यूब चॅनलवर ऑफिशियल चॅनलवर आम्ही सुरू केलेली आहे पोलीस भरतीसाठी एक नवीन विशेष बॅच. या बॅचमध्ये आम्ही मागील वर्षाचे विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्नाची सिरीज सुरू केलेली आहे. जरी जे विद्यार्थी वर्दीचं स्वप्न बाळगून आहे त्यांनी कल्पतरू पॅटर्नशी जुळून राहा. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या पहिल्या सेशनला आणि पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. पहा पहिला क्वेश्चन काय आहे. पहा पहिला क्वेश्चन, भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आज संविधान दिनाचं औचित्य साधून आपण पोलीस भरतीची नवीन बॅच सुरू केलेली आहे आणि पहिला एक क्वेश्चन कोणता आहे पहा, संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न येतो. बऱ्याच जणांना हा कन्फ्युजन क्वेश्चन जातो कारण संविधान दिन आणि 26 जानेवारी 26 नोव्हेंबरमध्ये कन्फ्युजन होते. तर पहा, भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. आपण ज्यावेळेस संविधानाची उद्देशिका वाचतो त्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 तुम्हाला तारीख दिसते. ठीक आहे, ते आम्ही अंगीकृत करत आहोत संविधान. तर संविधानात स्वीकृत केलेला आहे 26 नोव्हेंबर 1949. ओके, म्हणून 2015 पासून संविधान दिन भारतामध्ये सुरुवात झाली साजरा करण्यासाठी संविधान दिन. ओके, मोदी सरकारने सुरू केलेली आहे संविधान दिनाची सुरुवात 2015 पासून झाली आहे, लक्षात ठेवा. ओके, तर संविधान दिन हा 26 नोव्हेंबर हा आहे. तर 26 जानेवारी काय, 26 जानेवारी आपण घटना अंमलबजावणी केली होती. स्वीकृत कधी केली होती 26 नोव्हेंबर 1949ला आणि अंगीकृत आणि लागू कधी केली होती 26 जानेवारी 1950ला. त्यालाच आपण काय म्हणू, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन, खऱ्या लोकशाहीला सुरुवात झाली येथून. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1949 पासून याची अंमलबजावणी झाली, लक्षात ठेवा. ओके, तर याचं उत्तर काय, संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 26 नोव्हेंबर 1949. ओके, हे संविधान दिन आहे. तर याचं तारीख आहे 26 नोव्हेंबर. पहा बाकीचे ऑप्शन, 15 ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता, प्रत्येकाला माहीत आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 26 जानेवारी इथे आपण काय केले होते, राज्यघटनेची अंमलबजावणी म्हणू किंवा प्रजासत्ताक दिन म्हणू. खरी लोकशाहीला सुरुवात झाली होती. तर संविधानाबद्दल काही माहिती पाहिजे आपल्याला. पहा, संविधान, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. पहा, सर्वात मोठे लिखित संविधान. काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो तुम्हाला जे पोलीस भरतीला विचारू शकता. सर्वात मोठे लिखित संविधान. ओके, सर्वात मोठे लिखित संविधान, सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय राज्यघटना. सर्वात मोठे लिखित संविधान. ओके, लिखित संविधान. त्यानंतर दुसरा पहा, संविधान सर्वात मोठे लिखित आहे. याच्यामध्ये जवळपास राज्यघटना जेव्हापासून सुरू झाली, ओके, त्यावेळेस राज्यघटनेमध्ये 395 कलमे होते. आता ती कलमे जवळपास 2025मध्ये किती आहेत, 470 प्लस आहेत. ओके, राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा 22 भाग होते, 22 भाग. आता याच्यामध्ये जवळपास 25 भाग आहेत पहा राज्यघटनेमध्ये. त्यानंतर परिशिष्ट किती होते, राज्यघटना लागू झाली तेव्हा 8 परिशिष्ट होते. अनुसूची म्हणू त्याला, परिशिष्ट किंवा बऱ्याच जणांना परिशिष्ट माहीत आहे, अनुसूची. ओके, अनुसूची हे विचारतात पोलीस भरतीला महत्त्वाचे क्वेश्चन. हे किती होते, 8, आणि आता 2025ला किती आहे ते 12. ओके, यावर परिशिष्टावर आपण नेक्स्ट एखादा क्वेश्चन घेऊ, त्यावेळेस तुम्हाला परिशिष्ट पण मी बऱ्याच चांगल्या पद्धतीने समजावून सांगू. पहा, सर्वात मोठे लिखित संविधान, त्याच्यामध्ये 395 कलम, आता जवळपास 470 कलम आहेत. याच्यामध्ये 22 भाग आहेत. ओके, 8 परिशिष्ट आहेत. आणि त्यानंतर भारतीय संविधानामध्ये आत्ता जवळपास 105 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. किती, 105 घटना दुरुस्ती. या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष विचारतात आपल्याला. पहा, संविधान सभेचे अध्यक्ष, याच्यामध्ये कन्फ्युजन होते. संविधान सभेचे अध्यक्ष, संविधान सभा अध्यक्ष हे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, यांची निवड कधी झाली ती विचारतात. याची निवड झाली होती 11 डिसेंबर. ओके, 11 डिसेंबर 1946.
संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जे होतं ते झालं होतं 9 डिसेंबर 1946ला. आणि तात्पुरते अध्यक्ष, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष, यावर प्रश्न विचारतात. तात्पुरते अध्यक्ष, ओके, सच्चिदानंद सिन्हा. हे सर्वात जास्त वयस्कर होते म्हणून त्यांना एक तात्पुरतं अध्यक्ष केलं होतं, सच्चिदानंद सिन्हा. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सच्चिदानंद सिन्हा. ओके, यावर सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके, इथं पहा, मसुदा समितीचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याला राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो आपण, बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं होतं 9 डिसेंबर 1946, दुसरं झालं होतं 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946. ही तारीख एक महत्त्वाची आहे. 13 डिसेंबर 1946 इथे उद्दिष्टाचा ठराव मांडला होता. कोणी मांडला होता म्हणून प्रश्न आलेला आहे. उद्दिष्टांचा ठराव हा कोणी मांडला होता? पंडित नेहरू. पहा, लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. त्यानंतर राज्यघटना लिहिण्यासाठी किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने, ओके, 18 दिवस इतका कार्यकाळ लागला. ओके, 18 दिवस. सांगण्यासारखा बहुतांश आहे, पण याच्यामध्ये विचारल्या जाणारे महत्त्वाचे क्वेश्चन कोणते आहेत की आता सध्या राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत. सुरुवातीला 22 होते, 8 परिशिष्ट होते सुरुवातीला, आता 12 आहेत. त्यानंतर राज्यघटनेमध्ये जवळपास 105 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष विचारतात. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. ओके, आणि त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर प्रश्न विचारला जातो, जे संविधानाचे शिल्पकार होते. आणि त्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणू आपण. 29 ऑगस्ट याच्यावर प्रश्न विचारला. 1947 या दिवशी ड्राफ्टिंग कमिटी जी काय झाली होती रे? कमिटी जी स्थापन झाली होती, त्याचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि इतर 7 सदस्य होते याच्यामध्ये. ओके, इतर 7 सदस्य होते. कशामध्ये? मसुदा समितीमध्ये. ओके, पहा, 13 डिसेंबर उद्दिष्टाचा ठराव करून मांडला होता पंडित नेहरू. आणि किती वर्ष लागले? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. जगातील सर्वात मोठं लिखित संविधान. ओके, अजून बरंच काय सांगण्यासारखं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर जवळपास मी 10 जे आहेत ते 10 क्वेश्चन पोलीस भरतीला विचारू शकतात आणि विचारलेले आहेत. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. होम रूल लीग कोणी स्थापन केली होती? होम रूल लीग म्हणजे स्वशासन. ओके, स्वातंत्र्य मिळवलं, ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळवलं. तर होम रूल लीग कोणी सुरू केली होती? महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आणि मद्रास अड्यारमध्ये अड्यार एक स्थान होतं मद्रासमधलं ठिकाण, तिथे ॲनी बेझंट यांनी सुरू केलं होतं. तो होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. पहा, होम रूल लीगची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली होती लोकमान्य टिळक यांनी. पहिले लोकमान्य टिळक पाहू आपण. लोकमान्य टिळक. पहा, लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती बेळगाव येथे. पहा, बेळगाव येथे. कधी? 1916 मध्ये. 1916 एप्रिलमध्ये. पहा, एप्रिल 1916 तर कुठे कुठे होम रूल लीग होती यांची? महाराष्ट्र, मुंबईचा भाग वगळता, मुंबई वगळता, हे लक्षात ठेवा, मुंबई वगळता महाराष्ट्र, नंतर कर्नाटक आणि मध्य प्रांत. त्याला मध्य प्रदेश म्हणू आपण. आता मध्य प्रांत इथे होम रूल लीग कोणाची ॲक्टिव्ह होती? लोकमान्य टिळक. ओके, त्यानंतर पहा, ॲनी बेझंट यांनी स्थापन केली होती अड्यार येथे. अड्यार हे कुठे येते? मद्रासमध्ये, तामिळनाडूमध्ये. अड्यार. ओके, त्याला मद्रास म्हणून जुनं नाव, त्याचं मद्रास होतं तामिळनाडूचं. त्याला 1969 मध्ये आपण त्याला काय केलं? याच्यावर प्रश्न विचारतात. 1969ला आपण काय केलं? तामिळनाडू नाव केलं. प्रत्येक गोष्टीवर म्हणजे प्रत्येक मी जे लिहित आहो याच्यावर क्वेश्चन होते. पहा, जेवढं काय आहे तेवढं लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि चांगल्या पद्धतीनं लेक्चर पहा. की ॲनी बेझंट यांनी अड्यार मद्रास येथे काय केलं होतं? होम रूल लीगची स्थापना केली होती. हे भाग सोडून पूर्ण भारतभर होता. सोप्या याच्यात पहा, पूर्ण भारतभर यांची होम रूल लीग होती. पूर्ण
पूर्ण भारतभरमध्ये कुठं उत्तरेकडे सर्व पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड जे काही उत्तरेकडे राज्य दिसतील तुम्हाला इथे ॲनी बेझंटची जी काही तुम्हाला दिसेल होम रूल लीग ही ॲक्टिव्ह होती. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? होम रूल लीग कोणी स्थापन केली? तो होम रूल लीग कोणी स्थापन केली होती? लोकमान्य टिळक आणि कोण? ॲनी बेझंट यांनी. पहा कुठे कुठे स्थापन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? पंचायत राज. ओके, जे की बलवंतराव मेहताच्या समितीच्या याच्यानुसार, बलवंतराव मेहता समिती. ओके, बलवंतराव मेहता समिती. ओके, याने त्रिस्तरीय पंचायत राज मांडलं होतं. त्रिस्तरीय म्हणजे काय? त्रिस्तरीय म्हणजे याच्यामध्ये काय होतं? जिल्हा परिषद, अजून काय येईल याच्यामध्ये? पंचायत समिती. ओके, तालुक्या लेवलला पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे 3 स्तर मांडले होते. ओके, ग्रामपंचायत. तर बलवंतराव मेहता समिती या त्रिस्तरीय समितीचा स्वीकार कोण केला? त्रिस्तरीय. ओके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे त्रिस्तरीय आपल्याला ठेवायचे. तर सर्वप्रथम स्वीकार केला तर कोणी केला आहे? राजस्थान आणि आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, राजस्थान यांनी कधी स्वीकार केला? पहा, राजस्थान यांनी स्वीकार केला आहे 2 ऑक्टोबर हा केला 1959. ओके, तर हे कुठं केला होता? नागौर जिल्हा, राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये. ओके, तर याचं उद्घाटन कोणी केलं होतं? पंडित नेहरू यांनी. पहिली पंचायत राज व्यवस्था पहा कुठे झाली सुरू? राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959ला गांधी जयंतीनिमित्त. आणि दुसरी झालेली आहे 11 ऑक्टोबर 1959ला. ती म्हणजे कुठं रे? आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश येते. ओके, 11 ऑक्टोबर 1959 पहा, पंचायत राजांचा सर्वप्रथम स्वीकार कोणा केला? राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांनी. त्यानंतर पहा, महाराष्ट्राने स्वीकार केलेला आहे 1961च्या अधिनियमनुसार. 1961च्या अधिनियमनुसार किती? 1 मे 1962. 1 मे 1962. याच्यामध्ये महाराष्ट्र कितवं राज्य आहे? तर महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. लक्षात ठेवा, 9वे राज्य की ज्याने पंचायत राज त्रिस्तरीय प्रणालीचा स्वीकार केला, जे की वसंतराव नाईक समितीच्या याच्यावर. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक ही समिती नेमली होती. त्या समितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962ला महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला सुरुवात झालेली आहे. ओके, त्रिस्तरीय प्रणाली जे की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे 3 स्तरावर आपलं पंचायत राज काम करते. ओके, पहा त्याच्यामध्ये बलवंतराव मेहता समितीच्या त्रिस्तरीयवर आपण काय केलेलं आहे? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं आपण स्थापन करून कुठे केलं आहे? राजस्थान आणि आंध्र प्रदेश. आणि महाराष्ट्र कितवं राज्य आहे? महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. ओके, तिसरं राज्य जर विचारलं, विचारणार नाहीत पण तिसरे लक्षात ठेवा. तिसरे आसाम आहे. ओके, तिसरे आसाम आहे. चौथे जर म्हटलं तर चौथे आहे मद्रास. ओके, 5वे कर्नाटक, 6वे म्हणलं तर ओके, आणि 10वे जर म्हटलं तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल यांनी अशोक मेहता समिती जी की द्विस्तरीय होती, अशोक मेहता समितीचा स्वीकार केला होता. अशोक मेहता कोण? पश्चिम बंगाल. अशोक मेहता समिती काय होती? ही द्विस्तरीय होती. द्विस्तरीय, लक्षात ठेवा, द्विस्तरीय म्हणजे काय? इथं काय होईल? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे राहते. ओके, 2 स्तर राहतात. पंचायत समिती लक्षात ठेवा. पहा, ओके, तर तिसरे आसाम आहे, चौथे मद्रास आहे, 5वे ओरिसा आहे. ओके, आणि आपण डायरेक्ट 10वे घेतलं पश्चिम बंगाल, आणि 9वे कोण होतं? तर महाराष्ट्र. ओके, याच्याबद्दल काही एवढे विचारणार नाही, परंतु महाराष्ट्र किती होते? 9वे. आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कधी सुरू झालं? 1 मे 1962. ओके, पंचायत राजचा आपण स्वीकार केला. पहा नंतर
नेक्स्ट क्वेश्चन, चौथा क्वेश्चन काय, दर्पण हे पत्र पहा 1832 मध्ये इथेच आहे. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले असा प्रश्न आहे. तर याला काय म्हणू आपण, मराठी वृत्तपत्राचे जनक. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण, बाळशास्त्री जांभेकर. मराठी वृत्तपत्राचे जनक यांनी पहिलं मराठीतलं वृत्तपत्र सुरू केलं जे की साप्ताहिक होतं, ते काय म्हणू आपण, दर्पण. ओके. त्यानंतर त्यांनी 1840 ते 1841 मध्ये काय केलं रे, दिग्दर्शन. दिग्दर्शन हे सुरू केलं पहा. ओके. हे कोण सुरू केलं होतं, हे पण कोण केलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. पहा मराठी वृत्तपत्रेचे जनक म्हणून त्यांना, तर ते कोण होते, बाळशास्त्री जांभेकर. इथे आपल्याला लोकमान्य टिळकबद्दल काही वृत्तपत्रे विचारतात. पहा लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक पहा इथं लोकमान्य टिळक लिहितो मी. लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळकबद्दल महत्त्वाचं. ओके. लोकमान्य टिळक यांचं होतं केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र होते. तर केसरी होतं मराठी भाषेमध्ये, याची भाषा होती मराठी. ओके. याची भाषा होती इंग्रजी. ओके. याचे सुरुवातीचे संपादक होते, याचे सुरुवातीचे संपादक होते केसरीचे गो. ग. आगरकर. गो. ग. आगरकर. ओके. यामध्ये दोघांमध्ये आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, तर सामाजिक सुधारणा पहिले घडून आणली पाहिजे असं गो. ग. आगरकरांचं म्हणणं होतं आणि लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं राजकीय सुधारणा पहिले. तर या गोष्टीवरून त्यांचा वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी काय केलं, गो. ग. आगरकरांनी याचं संपादकपद सोडलं. ओके. त्यानंतर त्यांनी स्वतःचं एक सुधारक वृत्तपत्र सुरू केलं होतं यांनी. ओके. सुधारक वृत्तपत्र हे कोणाचं होतं असा जर प्रश्न आला तर ते कोणाचं, गो. ग. आगरकरचं 1887 मध्ये सुरू केलं. आणि केसरी हे 4 जानेवारी 1881, 4 जानेवारी 1881 मध्ये हे दोन्ही वृत्तपत्र सुरू केले होते. ओके. आणि इंग्रजी याचं संपादन कोण करत, स्वतः लोकमान्य टिळक. आणि नंतर या दोन्ही वृत्तपत्राचं संपादक कोण करू लागले, लोकमान्य टिळक हेच करू लागले. पहा लक्षात ठेवा. ओके. पहा नंतर विचारलं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र विचारतात. बाबासाहेब आंबेडकर यावर प्रश्न होतात, खूप सारे प्रश्न होतात. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा यांचे वृत्तपत्र कोणकोणते होते. डॉक्टर बाबासाहेब यांचं वृत्तपत्र पहिलं जर म्हटलं तर कोणतं होतं, मूकनायक. पहा मूकनायक. ओके. मूकनायक त्यांचं होतं जवळपास 31 जानेवारी 1920. ओके. त्यानंतर होतं त्यांचं बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत हे होते 3 एप्रिल 1927. त्यानंतर पहा त्यांचं होतं एक समता होतं 1928. त्यानंतर जनता हे त्यांचं महत्त्वाचं होतं. जनता हे कधी सुरू केलं होतं त्यांनी, 1930. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रबुद्ध भारत. ओके. प्रबुद्ध भारत काय होतं, हे जनतेचं नाव केलं होतं. जनता या वृत्तपत्राचं नाव नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, प्रबुद्ध भारत. ओके. प्रबुद्ध भारत कधी सुरू केलं होतं त्यांनी, 1956. फक्त नाव बदललं होतं जनता याचं. ओके. पहा एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र लक्षात ठेवा. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. त्यानंतर आपल्याला दिलं आहे महात्मा गांधी. पहा महात्मा गांधी यांचं होतं नवजीवन. ओके. नवजीवन. त्यानंतर होतं यांचं हरिजन 1933चं हरिजन. नवजीवन होतं 1919चं. ओके. 1919 आणि हरिजन हे त्यांनी सुरू केलं होतं 1933. यंग इंडिया इंग्रजीमध्ये होतं हे यंग इंडिया. ओके. हे पण महत्त्वाचं वृत्तपत्र होतं इंग्रजीमध्ये. ओके. तर असे काही त्यांचे महत्त्वाचे वृत्तपत्र होते, ते म्हणजे महात्मा गांधीचे. नवजीवन झालं,
आणि यंग इंडिया हरिजन. ओके, तर हे गांधीजीचे वृत्तपत्र आहे. याच्यामध्ये गांधीजीच्या वृत्तपत्रावर प्रश्न विचारतात. लोकमान्य टिळकाचे मराठा आणि केसरी हे महत्त्वाचे वृत्तपत्र होते. 1881 मध्ये सुरू केले होते. केसरीचे संपादक तुम्हाला कोण दिसतील? पहिले गोगा आगरकर दिसतील. नंतर त्यांचा वाद झाला आणि त्यांनी गोगा आगरकरांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? सुधारक वृत्तपत्र सुरू केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र दिसतात आपल्याला. ओके, मूक नाईक दिसते तुम्हाला सर्वात पहिले सुरू केलेलं. त्यानंतर तुम्हाला बहिष्कृत भारत दिसते, समता दिसते, जनता दिसते आणि जनताचंच नाव प्रबुद्ध भारत केलं दिसते. ओके, आणि त्यानंतर नवजीवन दिसते तुम्हाला महात्मा गांधी यांचं, हरिजन आणि यंग इंडिया. ओके, तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. याच्याबद्दल बरंच डिटेल घेतलेला आहे. तर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. आणि त्यांचं दुसरं एक मासिक होतं, ते म्हणजे कोणतं? दिग्दर्शन एक मासिक होतं. ओके, हे मासिक होतं आणि ते काय होतं रे? साप्ताहिक होतं. ओके, वृत्तपत्र नंतर ते झालं. तर बाळशास्त्री जांभेकरचं काय होतं? मासिक दिग्दर्शन. ओके, यावर पण प्रश्न विचारतात. 1840 1841 मध्ये त्यांनी सुरू केलं होतं. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? असे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. ओके, भारताच्या राष्ट्रपतीसाठी किती वय असलं पाहिजे? किमान एवढं वय असलं तरच निवडणूक लढता येईल राष्ट्रपतीची. ते वय म्हणजे 35 वर्ष. राष्ट्रपतीची निवडणूक लढण्यासाठी तो भारताचा नागरिक असणं एक महत्त्वाचं आहे आणि त्याचं वय 35 वर्ष असणं महत्त्वाचं आहे. ओके, तर बाकीचे जे ऑप्शन दिले आहेत तुम्हाला 25, तर 25 वय विधानसभेचा सदस्य होण्यासाठी. 25 वर्ष वय कशासाठी लागते? विधानसभेचा सदस्य. पहा पहिल्या ऑप्शनचं सांगायलो, आमदार म्हणा त्याला, विधानसभेचे सदस्य. विधानसभेचे सदस्य ते कधी होतील? 25 वर्ष वयोमर्यादा पाहिजे. 25 वर्ष झाले तरच ते निवडणुकीला विधानसभेच्या उभे राहील. त्यालाच आपण काय म्हणू रे? आमदार. ओके, तर आमदारकीसाठी काय म्हणू आपण? निवडणुकीसाठी किती? 25 वर्ष. तसेच 25 वर्ष कुठं लागतात? लोकसभेसाठी. लोकसभेचा सदस्य व्हायचं झालं तर तुम्हाला लोकसभेचा सदस्य. ओके, लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात रे? खासदार. ओके, लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात? खासदार. तर हे जर निवडणुकीमध्ये तुम्हाला खासदार आमदार व्हायचं असेल तर तुमचं वय किती पाहिजे? 25 वर्ष. त्यानंतर 30 वर्ष. 30 वर्ष कशासाठी दिलं आहे तुम्हाला? 30 वर्ष वय. 30 वर्ष वयोगट कशासाठी आहे? 30 वर्ष वयोगट. 30 वर्ष वय कशासाठी पाहिजे? पहा, 30 वर्ष वय. तर हे कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे लागते तुम्हाला राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी. राज्यसभेचा सदस्य, राज्यसभेचा खासदार. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे म्हणून त्यात तुम्हाला 30 वर्षे आड घातलेली आहे. आणि ज्याही राज्यामध्ये विधान परिषद आहे तिथे विधान परिषद सदस्य. ओके, विधान परिषद सदस्य. तुम्हाला जेही लेक्चर पाहिजे आहे, ज्या विषयावर पाहिजे आहे तर कमेंट करून मला सांगा. मी त्या विषयावर एक लेक्चर घेईन. तुम्हाला जे अवघड जाते किंवा राज्यघटनेमधला भाग म्हणा, भूगोलामधला म्हणा, इतिहासामधला म्हणा, राज्यशास्त्रामधला म्हणा किंवा विज्ञानामधला म्हणा, तुम्हाला जेही पाहिजे ते कमेंट करून सांगा. मी त्यावर लेक्चर ओके जेवढा माझा प्रयत्न होईल तेवढं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन. पहा, 30 वर्ष वयोगट कशासाठी लागते? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी आणि विधान परिषद सदस्य होण्यासाठी. त्याला काय म्हणू आपण? राज्यसभेचा खासदार आणि विधान परिषदेचा आमदार. ओके, त्यानंतर पहा 50 तर काही नाही म्हणा हे ऑप्शन. ओके, तर 25 30. त्यानंतर 18 वर्ष कशासाठी लागते? 18 वर्ष. 18 वर्ष जर झाले तर तुम्हाला तुम्ही ते मतदार होतात. ओके, तुम्ही या देशाचे मतदार होता. मतदार 18 वर्ष वयोगट कसं लागते? मतदारसाठी. आणि त्यानंतर 21 वर्ष वयोगट. 21 वर्ष कशासाठी लागतात? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये. ओके, स्थानिक स्वराज्य जे की पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत याच्यामध्ये. ओके, संस्थान निवडणूक. ओके, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, ओके, नगरपालिका आणि ओके नगर परिषद आणि महानगरपालिका. इथं तुमचं वय किती पाहिजे? 21 वर्ष पाहिजे. पहा, बरंच डिटेल घेतलेलं आहे. 25 वर्ष विधानसभेचा सदस्य आणि लोकसभेचा सदस्य होण्यासाठी, विधानसभेचा आमदार, लोकसभेचा खासदार. त्यानंतर 30 वर्ष वयोगट तुम्हाला कशासाठी पाहिजे? राज्यसभेचा सदस्य आणि विधान परिषदेचा सदस्य. त्यानंतर 35 वर्ष कशासाठी लागते माहिती आहे का? 35 वर्ष भारताच्या राष्ट्रपतीसाठी लागते. त्यानंतर उपराष्ट्रपती आणि त्यानंतर राज्यपाल. राज्यपालाला पण काय आहे? वयोगट 35 दिलेलं आहे. इथं काय पाहिजे? या तिघा जणांना 35 वर्ष पाहिजे. यांचे 35 वर्ष पूर्ण झाल्यावरच हे
हे होऊ शकतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हा 35 वर्षाचा असला पाहिजे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तंत्रज्ञान विद्यापीठ, बाटू म्हणू आपण त्याला, डी बाटू. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, तर हे कुठे आहे? हे आहे लोणेर, लोणेर रायगड, तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. कोणतं आहे? तंत्रज्ञान विद्यापीठ. पुण्याला कोणतं आहे? पहा, पुणे विद्यापीठ, खूप जुनं विद्यापीठ आहे पुणे. पुणे सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं, लक्षात ठेवा. माहीत असेल बऱ्याच जणाला, तरी पहा सावित्रीबाई फुले. जेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न होईल तेवढं माझ्याकडून मी करेल. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले यांना नाव दिलं आहे विद्यापीठ. ओके, 2012मध्ये दिलं आहे नाव, 12-13मध्ये. त्यानंतर पहा आपला दुसरं विचारलं आहे नागपूर. तर नागपूर कुठलं आहे? नागपूरला कोणाचं नाव दिलं आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ओके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकडोजी महाराज विद्यापीठ. ओके, नंतर आपला ऑप्शन विचारलेला आहे कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे, खूप जुनं विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ, शिवाजीच नाव आहे त्याचं, शिवाजी विद्यापीठ. ओके, शिवाजी विद्यापीठ. तर कुठलं आहे? कोल्हापूर. ओके, कोल्हापूर पहिले लिहिलं आहे मी, इथं लिहिलं कोल्हापूर. पहा नंतर काय महत्त्वाचे विद्यापीठ आहेत, जसं की मुंबई विद्यापीठ, मुंबईचं नाव मुंबई विद्यापीठच आहे, मुंबई विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ 1857च्या कायद्यानुसार झाली होती विद्यापीठे. ओके, मुंबई विद्यापीठ 1858मध्ये म्हणू आपण याला. त्यानंतर पहा मुंबई विद्यापीठ नंतर आहे संत गाडगेबाबा आपलं विद्यापीठ. पहा संत गाडगेबाबा, नाव विचारू शकतात या युनिव्हर्सिटीला कोणाचं आहे म्हणून. संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठं आहे? अमरावतीला आहे. कुठं आहे? अमरावती येत आहे, अमरावती. त्यानंतर पहा, त्यानंतर विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. ओके, बरेच काय विद्यापीठ. नांदेडचं विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ. हे कुठलं विद्यापीठ आहे असं विचारतील तुम्हाला, तरी कुठलं आहे? नांदेडचं आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. ओके, तर असे काही महत्त्वाचे विद्यापीठ ठेवा लक्षात. त्यानंतर कृषी विद्यापीठ आहेत. पहा कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठ लक्षात ठेवा. याच्यामध्ये पंजाबराव देशमुख अकोला विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठ. हा लिहित नाही समोर, फक्त नाव लिहितो, अकोला विद्यापीठ कृषी विद्यापीठ. दुसरं आहे राहुरी. राहुरी कुठे येते? अहिल्यानगर. राहुरी महात्मा फुले. हा का? ओके, याला महात्मा फुलेचं नाव आहे, राहुरी महात्मा फुले, महात्मा फुले. ओके, कुठे येते? अहिल्यानगर. ओके, राहुरी येत आहे अहिल्यानगर. ओके, अहमदनगरमध्ये. त्यानंतर पहा नंतर येते कोकण विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ. ओके, कोकण विद्यापीठ. आणि त्यानंतर वसंतराव नाईक. ओके, वसंतराव नाईक परभणीचं विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. वसंतराव नाईक लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारतात. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. ओके, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठलं आहे? परभणी येतं.
पहा याच्यामध्ये आपला प्रश्न विचारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठं आहे, जे की बाटू आपण म्हणू ज्याला, जे कुठं आहे लोणेर इथं रायगड जिल्ह्यामध्ये. तर बाकीचे विद्यापीठ पाहिले आपण. पुणेमध्ये सावित्रीबाई फुले यांचं विद्यापीठ त्यांना नाव दिलं 2012मध्ये. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ. नंतर आपण मुंबई विद्यापीठ पाहिलं. नंतर आपण इथं कोणतं पाहिलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. ओके, हे कुठलं आहे छत्रपती संभाजीनगर. मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलं आहे छत्रपती संभाजीनगर. ओके, संभाजीनगर. त्याला पहिले औरंगाबाद नाव होतं संभाजीनगर. ओके, त्यानंतर कोणतं पाहिलं आपण पहा स्वामी रामानंद तीर्थ हे नांदेडमधलं मराठवाडा विद्यापीठ. त्यानंतर आपण काही कृषी विद्यापीठं पाहिली. त्यामध्ये पंजाबराव देशमुख अकोल्याचं विद्यापीठ. राहुरी महात्मा फुले. ओके, राहुरी जी आहे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ कुठं आहे अहिल्यानगरमध्ये. ओके, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. आणि त्यानंतर वसंतराव नाईक हे मराठवाड्यामधलं परभणीमधलं कृषी विद्यापीठ. ओके, तर या इतके आपण विद्यापीठं पाहिले. काय एखादं विद्यापीठ. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे यशवंतराव नाईक आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, हे लक्षात ठेवा. यशवंतराव, खूप जण याच्यातूनच आपण डिग्र्या घ्यायला. यशवंतराव चव्हाण. ओके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक. ओके, मुक्त विद्यापीठ नाशिक. मुक्त विद्यापीठ नाशिक. ओके, संस्कृत विद्यापीठ तुम्हाला दिसेल नागपूरचं. ओके, पशुवैद्यकीय आहे आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ पण आहे नाशिकला. तर असे काही महत्त्वाचे विद्यापीठ लक्षात ठेवा ज्याच्यावर प्रश्न विचारतात. इथे आपल्याला प्रश्न विचारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे, तर लोणेर रायगड इथे आहे. बाकीचे विद्यापीठ मी दिलेले आहेत, चांगले लर्न करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, फायद्याचं पडेल. कारण नाव विचारतात. अमरावती विद्यापीठाला कोणत्या संताचे नाव आहे का किंवा कोणाचे नाव आहे. नागपूर विद्यापीठाला, ओके, पुणे विद्यापीठाला कोणाचं नाव दिलेले आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठं विचारतात. तर कृषी विद्यापीठामध्ये बरेच वेळा कन्फ्युजन होते, तर त्यांचं पहा. ओके, राहुरी येतो कोणतं आहे, त्यांचं नाव काय. तर ही विद्यापीठं चांगले लर्न करणं, यावर एक क्वेश्चन नक्की येतो पोलीस भरतीला. पहा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठे धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस, तर महाराष्ट्र एक्सप्रेस कोणती आहे, कोल्हापूर ते गोंदिया, जवळपास 1348 किलोमीटर धावती. ओके, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब, महाराष्ट्रातील सर्वात लांब आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब पल्ला आहे, सर्वात जास्त धावणारी किलोमीटर. राज्यातील सर्वात लांब धावणारी कोणती रेल्वे आहे, तर ती आहे कोणती, कोल्हापूर ते गोंदिया, जवळपास 1348 किलोमीटर. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, रौलट कायदा कोणत्या वर्षी आला. रौलट कायदा कोणत्या वर्षी झाला, 1919. रौलट कायदा याला काय म्हणू आपण, काळा कायदा, जे की विना परवाना किंवा विना त्याला काय म्हणू अटक वॉरंट अटक करण्याची याच्यामध्ये परमिशन होती की कोणालाही अटक करा. तर हा एक काळा कायदा होता आणि एक जाचक लावला होता आपल्यावर. यातूनच नाही का 1920ला असहकार चळवळ सुरू केली गांधीजींनी. ओके, तो कायदा दडपण्यासाठी असहकार चळवळ, असहकार विना अटक वॉरंट अरेस्ट करायचं. तर हा एक काळा कायदा म्हणून त्याला काय आपण दुसरं नाव काय म्हणू आपण, रौलट कायद्याला कोणता कायदा म्हणायचे, तर काळा कायदा म्हणायचे. लक्षात ठेवा, प्रश्न येईल तुम्हाला याचा. रौलट कायद्याला कोणता कायदा म्हणायचे, काळा कायदा. ओके, तर यावर समिती 1917ला गठीत केली होती, परंतु 1920ला याच काळ्या कायद्याच्या विरोधात, रौलट कायद्याच्या विरोधात गांधीजींनं असहकार चळवळ सुरू केली. असहकार चळवळ, ओके, हा कायदा दडपण्यासाठी. आणि त्यानंतर 1922ला चौरी चौरा हत्याकांड घडलं. चौरी चौरा हत्याकांड, चौरी चौरा. आणि या दिवशी काय केलं आपण, गांधीजीनं हे असहकार चळवळ मागे घेतली, कारण त्यांना अहिंसा पाहिजे होती, नाही तर हिंसा केली. जवळपास तिथे 22 तिथं जे काही मोर्चा निघाला होता तिथं ब्रिटिशांनी हल्ला केला आणि तिथून असंतोषातून काही भारतीय सैनिकांनी, ओके, ते त्यांचं पोलीस चौकी जाळली. त्याच्यामध्ये 22 पोलीस आणि 3 नागरिक ठार झाले होते. 22 पोलीस आणि 3 नागरिक. ओके, 22 पोलीस आणि 3 नागरिक, त्याच्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस पण होता. ओके, तर त्यामुळे गांधीजीनं काय केलं, चौरी चौरा हत्याकांडानंतर असहकार चळवळ मागे घेतली. पहा, असहकार चळवळ गांधीजींनी केव्हा मागे घेतली, चौरी चौरा हत्याकांड घडल्यानंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली.
ओके. असहकार चळवळ मागे कधी घेतली? 1922ला. असहकार सुरू कधी झाली? 1920ला. का सुरू झाली? कारण रौलट कायदा या काळ्या कायद्याच्या विरोधात त्यांनी असहकार चळवळ सुरू केली होती. पहा नेक्स्ट क्वेश्चन, यावर प्रश्न विचारतात. असहकार चळवळ कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधी. महात्मा गांधी. ओके. आणि मागे कधी घेतली होती? चौरी चौरा हत्याकांड घडल्यामुळे. ओके. त्याच्यामध्ये किती जण मेले होते? 5 पोलीस जण मृत्युमुखी पावले होते आणि 3 नागरिक. याच्यामध्ये एक वरिष्ठ नागरिक पण होता, वरिष्ठ पोलीस होता, एक वरिष्ठ पोलीस. ओके. एक वरिष्ठ पोलीस पण होता, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपण पहिला क्वेश्चन पाहिला संविधान दिन आणि मतदार दिन. असे दिनाबद्दल काही क्वेश्चन येतात, 100% येतात. पहा, तर मतदार दिन केला जातो 25 जानेवारी. याच दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. 25 जानेवारी 1950. ओके. 25 जानेवारी 1950 काय झालं होतं या दिवशी? निवडणूक आयोगाची स्थापना. निवडणूक आयोगाची स्थापना. ओके. या दिवशी काय झालं होतं? निवडणूक आयोग स्थापन झाला होता. म्हणून या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो आपण. 25 जानेवारीला काय करतो आपण? राष्ट्रीय मतदार दिन. राष्ट्रीय मतदार दिन. ओके. ज्यांनाही 18 वर्षे ज्यांची पूर्ण झाले आहेत त्यांना आपण काय करू? मतदार याद्या वाटत असतो. मतदार ओके ते पत्रिका देत असतो. तर राष्ट्रीय मतदार दिन कधी होतो? 25 जानेवारी. ओके. तर हा 2011 पासून साजरा केला जातो. 2011 लक्षात ठेवा. मनमोहन सिंग यांनी सुरू केला होता. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2011 पासून आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. आणि कशाचं औचित्य साधून? त्या दिवशी एक निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. ओके. बाकी 2 ऑक्टोबर हे असे पर्याय देतील तुम्हाला. गांधी जयंती, 26 जानेवारी. ओके. ज्या दिवशी आपण अंमलबजावणी केली राज्यघटनेची, प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य झाला. जवळचे काय पर्याय राहतील? तर 25 जानेवारी हे राष्ट्रीय मतदार दिन आहे, जे की निवडणूक आयोगाची त्या दिवशी स्थापना झाली 25 जानेवारीला. म्हणूनच 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून निवडण्यात आलेला आहे. 2011 पासून याची सुरुवात केलेली आहे. तर राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशीपासून साजरा केला जातो? 2011 पासून. कोणता दिवस आहे तो? 25 जानेवारी. लक्षात ठेवा. 25 जानेवारीपासून आपण मतदार दिन साजरा करतो. डोक्यात फिट करून घ्या, कन्फ्युजन होऊ नका. पहा नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? पहा दिल्लीमध्ये कोणी केले? तात्या टोपेनं कानपूरमध्ये केलं होतं. पहा पहिले हे लिहितो, तात्या टोपे कानपूर. नानासाहेब पेशवे कानपूर, दोघेही कानपूर. झाशीची राणी झाशी. ओके. झाशीची राणी कुठे गेलं होतं? झाशीमध्ये नेतृत्व केलं. आणि बहादूर शाह याचं कुठे गेलं? दिल्लीमध्ये. ओके. दिल्लीमध्ये. रंगो बापूजी गुप्ते यानं कुठे गेलं होतं? सातारा. रंगो बापूजी गुप्ते कुठे गेलं होतं यांनी? सातारा. बेगम हजरत महल. याच्यावर प्रश्न विचारतात हा, म्हणून लिहायला. बेगम हजरत महल. ओके. बेगम हजरत महल. याने कुठे गेलं होतं? याने केलं होतं अवध, लखनौ म्हणून त्याला आपण. अवध, अयोध्या. ओके. उत्तर प्रदेश. आणि नंतर आहे बेगम हजरत महल, अवध येथे केलं होतं. रंगो बापूजी गुप्ते सातारा येथे केलं होतं. नानासाहेब यांनी कुठे केलं होतं? कानपूरमध्ये. तात्या टोपे आणि नानासाहेब. बहादूर शाह जफर दिल्लीमध्ये. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न विचारतात. ओके. तर व्याघ्र प्रकल्प बोर हा व्याघ्र प्रकल्प कुठं आहे म्हणून विचारलं. बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तो वर्धा जिल्ह्यात आहे. ओके. नागपूरमध्ये तुम्हाला पेंच दिसतात, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प. ओके. पेंच व्याघ्र प्रकल्प तुम्हाला कुठे दिसेल? नागपूर. त्यानंतर कोल्हापूरमध्ये दिसेल तुम्हाला राधानगरी अभयारण्य दिसते. कोल्हापूरमध्ये इथं पर्याय दिला म्हणून सांगालो.
राधानगरी अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. राधानगरी अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध. ओके, गव्यासाठी प्रसिद्ध आहे. पुणे येथे दिसेल तुम्हाला भीमाशंकर वगैरे, जसं की शेकरू जे काही आपला राष्ट्रीय प्राणी आहे ते तुम्हाला पुण्यामध्ये दिसेल. तर पेंच व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर तुम्हाला दिसेल बोर व्याघ्र प्रकल्प वर्धामधला, त्यानंतर दिसेल अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठं आहे, कुठं आहे, हा आहे चंद्रपूरमध्ये. कुठे आहे, चंद्रपूर. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठं आहे रे, मेळघाट म्हणजे अमरावती. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठं आहे, अमरावती. पहा लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत, सर्वात मोठं बी आहे क्षेत्रफळानं. ओके, अंधेरी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प. बोर म्हणजे कुठं आहे, वर्धेला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरला आहे. कोल्हापूर इथं ऑप्शन दिलं म्हणून राधानगरी अभयारण्य महत्त्वाचं आहे. इथं गवा आहे, रानगवा. ओके, रानगवा खूप आढळतो इथं. आणि पुण्यामध्ये काय भीमाशंकर, इथं काय आहे शेकरू ही राष्ट्रीय प्राणी आढळतो आपल्याला इथं, भारताचा राज्य प्राणी भीमाशंकर. शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी, महाराष्ट्र राज्य प्राणी कुठं आढळतो, भीमाशंकर आहे. शेकरू महाराष्ट्र राज्य प्राणी लक्षात ठेवा. ओके, पहा बरेच क्वेश्चनची आपण तयारी करत आहोत. याच्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो, तो वर्धामध्ये येतो. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो, तो नागपूर जिल्ह्यामध्ये. ओके, अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठे येतो, तो चंद्रपूरमध्ये. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे येतो, तर अमरावतीमध्ये येतो. मेळघाट अमरावती, अंधेरी म्हणलं तर चंद्रपूर, आणि पेंच म्हणलं तर नागपूर, आणि बोर म्हटलं तर वर्धा. लक्षात ठेवा. ओके, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या दोन समित्या होत्या संविधान सभेमध्ये. ओके, अशा बऱ्याच होत्या समित्या. त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे आपल्याला अध्यक्ष विचारले तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, मूलभूत हक्क आणि काय म्हणू त्याला आपण, अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमिती होती. ओके, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमिती होती, ही समिती होती. समिती आणि उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलाल. लक्षात ठेवा. अल्पसंख्याक पहा, लिहितो होतो, लक्षात राहील तुमच्या. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमिती, समिती आणि उपसमित्या राहतात होत्या. तर उपसमितीचे अध्यक्ष कोण होते माहिती आहे का, JB कृपलाल होते. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या होते, मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी, सर्वात महत्त्वाची समिती. ओके, जे की संविधान यानं निर्माण केलेलं आहे, मसुदा समिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सरदार वल्लभभाई पटेल काय होते, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे हे काय होते, अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू यांनी ओके केंद्रीय जे काही एक समित्या होत्या त्याच्यामध्ये काही अध्यक्ष म्हणून होते. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1946ला आणि 22 जानेवारी 1947ला तो मंजूर झाला होता. जे की आपल्याला आपली राज्यघटनेची प्रस्तावना दिसते तेच उद्दिष्टांचा ठराव, की जे कोण मांडला होता, जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर, तारीख विचारता 13 डिसेंबर 1946मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि तो 22 जानेवारी 1947ला बहुसंख्याकांनी या ठरावाला मंजुरी दिली, बहुसंख्या मतदारांना. ओके, लोकांनी संविधान सभेमध्ये या ठरावाला मान्यता दिली. आणि नंतर पुढे चालून हेच आपण राज्यघटनेचं जे काय आपण म्हणून प्रस्तावना ते हेच आहे. ओके, त्याला काय म्हणू आपण, जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला ठराव, उद्दिष्टांचा ठराव. पहा नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो, तर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतो. ओके, राष्ट्रपती अजून बऱ्याच जणांची नियुक्ती करतात. त्यामध्ये तुम्हाला दिसेल राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार. राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालय, पहिले सर्वोच्च लिहितो, पहिले उच्च कसं काय, पहिले सर्वोच्च वर राहील.
ओके. सर्वोच्च उच्च न्यायालय, न्यायाधीशांची नियुक्ती. ओके. न्यायाधीश नियुक्ती. त्यानंतर निवडणूक आयुक्त दिसेल तुम्हाला, निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यानंतर UPSC संघ लोकसेवा आयोग यांच्या अध्यक्षाची सदस्याची निवड, अध्यक्ष सदस्य निवड. ज्यानंतर तुम्हाला नौदल, भूदल, वायुदल दिसेल, याच्यामधले अध्यक्षाची निवड तेच करतात. ओके. त्याचे प्रमुख पण तेच असतात. त्यानंतर पंतप्रधानाची कोण करतात? राष्ट्रपती करतात. पण कोण? जे बहुसंख्याक ज्या पक्षाने जास्त मतदान मिळवलेलं आहे, जास्त सीटा ज्यांच्या आलेल्या आहेत, ओके, त्याचा पंतप्रधान असतो. पण त्याची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. पण कोणाची करतात का? त्या पक्षाला बहुसंख्याक मत मिळालं पाहिजे. पंतप्रधान नियुक्त. ओके. पंतप्रधान नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. ओके. आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती पण राष्ट्रपती करतात किंवा त्यांना शपथ देतात. ओके. पहा, बऱ्याच जणांची याच्यामध्ये अजून येते महालेखापरीक्षक, महालेखापाल. ओके. बऱ्याच जणांची निवड कोण करते? राष्ट्रपती करते. मुख्यमंत्र्याची कोण करते? राज्यपाल करते. ज्याही पक्षाचा बहुसंख्याक सीटा आलेल्या आहेत त्याचा मंत्री कोण नेमणूक करते? मुख्यमंत्र्याची. राज्यपाल. विधानसभेचा अध्यक्ष याच्या सदस्यामधूनच निवड होत असते. विधानसभेच्या सदस्यामधूनच एक विधानसभेचा अध्यक्ष निवडला जातो. त्याचप्रमाणे लोकसभेच्या सदस्यामधूनच लोकसभेचा सभापती निवडला जातो. तर इथं उत्तर काय? केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाची कंटोमी अटॉर्नी जनरल, त्याला काय म्हणू आपण? महालेखापरीक्षक, लेखापाल याची नियुक्ती पण कोण करतो? राष्ट्रपती करत असतो. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रपती कोणाकोणाची नियुक्ती करतो? राज्यपाल. पण हे केंद्र सरकारच्या सल्ल्यानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती करतो. ओके. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांची निवड करतो. त्यानंतर पंतप्रधान यांची नियुक्ती करतो. त्यानंतर जे काही नौदल, वायुदल, भूदल असतात यांच्या महत्त्वाच्या पदाची निवडणूक ते करते. आणि त्यानंतर महालेखापाल किंवा महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती करत असतो. कंटोमी अटॉर्नी जनरल. ओके. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? विचारतात. पहा, पोलीस भरतीमध्ये फुले शाहू आंबेडकर आणि जवळपास याच्यामध्ये रानडे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अजून विचारतात याच्यामध्ये आधुनिक भारताचे जनक, त्याला कोणाला म्हणू आपण? असे बरेच महापुरुष विचारतात. मला काय नाव आठवण आता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज, रानडे, कर्वे याच्याबद्दल बरेच प्रश्न विचारतात. ओके. पहा, त्याच्यावर कोणता क्वेश्चन असेल मला ते महापुरुषाचं नाव आठवण आता, पण ते येईलच त्यांच्याबद्दल क्वेश्चन. आज नाही आला तर मी नंतर घेईल त्यांच्यावर क्वेश्चन. पहा, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा फुले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांचे लिहिलं आहे. महात्मा फुले यांचे ग्रंथ आपल्याला पाठच पाहिजेत, कारण यांच्या महात्मा फुलेच्या याच्यावर हे प्रश्न नेहमी पडतात. त्यांचे पुढीलपैकी पुस्तक कोणतं नव्हतं होतं? ओके. याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला हे दिसतील. ओके. तर महात्मा फुले दोनदा ऑप्शन झालं. महात्मा फुले एकदाच पाहिजे होतं, दोनदा आले. तर महात्मा फुले याच्यामध्ये आहे तुम्हाला गुलामगिरी. ओके. 1873 मध्ये आलं होतं गुलामगिरी. त्यानंतर शेतकऱ्यांचा असूड, महत्त्वाचं पुस्तक आहे त्याचं, शेतकऱ्यांचा असूड. ओके. हे 1883 मध्ये. त्यानंतर पहा, सार्वजनिक सत्यधर्म, हे महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक सत्यधर्म, हे त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांचे काही महत्त्वाचे आहेत. छत्रपती शिवरायांचा पोवाडा रचला होता त्यांनी. छत्रपती शिवरायांचा पोवाडा. ओके. 1869 मध्ये. साल का तेवढं काय ना, पण लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, सत्सार, याचं काय साल तेवढं निश्चित नाही. इशारा. ओके. हे त्यांनी काय केलं होतं? त्यांचे पुस्तक आहे, त्यांची ग्रंथसंपदा आहे महात्मा फुलेची. गुलामगिरी,
शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवरायांनी त्यांनी पोळा रचला होता. त्यानंतर सत्सार आणि इशारा हे महत्त्वाचे त्यांचे ग्रंथ आहेत. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे ग्रंथ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळपास त्यांनी 22 ग्रंथ आहेत त्यांच्या, 22 ग्रंथ. तसे तर त्यांचे 32 आहेत, त्याच्यामधून काही अपुरे राहिले आहेत 10. किती ग्रंथ आहेत त्यांचे? 22. ओके. तर त्याच्यामध्ये आयलेशन ऑफ कास्ट येते, थॉट्स ऑन पाकिस्तान येते, त्यानंतर द अनटचेबल्स येते. ओके. त्यानंतर गांधी रानडे जिना येते, बुद्ध आणि कार्ल मार्क्स येते, बुद्ध आणि धम्मा, असे बरेच त्यांचे ग्रंथ आहेत. ओके. पहा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर महात्मा फुले यांचं लक्षात ठेवा. ओके. महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा लक्षात ठेवा. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतामध्ये टपाल व तारसेवा कोणत्या गव्हर्नर जनरल यांच्या काळात सुरू झाली? टपाल आणि तारसेवा तर कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली? लॉर्ड डलहौसी. ओके. लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे, कारण कार्यकाळावरून तुम्हाला उत्तर येतील मुलं. पहा पोलीस भरती करताना माझ्या मित्रांनो कार्यकाळ लक्षात ठेवा. काळावरून तुम्ही बरेच गव्हर्नर जनरल सोडू शकता. याचा कार्यकाळ आहे 1848 ते 1856 हा कार्यकाळ आहे. यांनी काय काय केलं महत्त्वाचं माहीत आहे का? यांनी केलेलं आहे टपाल आणि तारसेवा. टपाल 1854 मध्ये टपाल आणि तारसेवा. ओके. टपाल आणि तारसेवा कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी. त्यानंतर पहिली जी रेल्वे आहे, रेल्वेची सुरुवात यांच्याच कार्यकाळात झाली. रेल्वे कुठे? बोरी बंदर ते ठाणे, मुंबई ते ठाणे. बोरी बंदर ते ठाणे. ओके. बोरी बंदर ते ठाणे म्हणजे त्याला काय म्हणून? मुंबई ते ठाणे. ओके. तर हे किती किलोमीटर होतं? हे जवळपास होतं 34 किलोमीटर. ही गाडी किती किलोमीटर चालली? 34 किलोमीटर. याचे 3 इंजिन होते या गाडीला ओढणारे. ओके. सिंध, साहब आणि सुलतान यावर प्रश्न विचारतात. हे 3 इंजिन होते. ओके. तर 1853ला पहिली रेल्वे धावली. 1853ला ओके पहिली रेल्वे झाली. त्यानंतर PWDची स्थापना केली यांनी. बांधकाम विभागाची स्थापना. बांधकाम पुरातत्व विभाग, बांधकाम आणि पुरातत्व विभागाची स्थापना केली यांनी. पुरातत्व विभाग लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात विभाग स्थापना केली यांनी. ओके. पुरातत्व विभाग स्थापना. टपाल आणि तारसेवा रेल्वे बोरी बंदर ते ठाणे पहिली सुरू केली. सिंध त्या काय म्हणू इंजिनचे नावं, त्या रेल्वेच्या इंजिनची नावे होती ही. ओके. सिंध, साहब आणि सुलतान. त्यानंतर बांधकाम आणि पुरातत्व विभाग स्थापन केला होता. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा यांच्याच कार्यकाळात चालू झाला होता, सुरू केला. विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह. ओके. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 यांच्याच कार्यकाळात सुरू झाला. कोणाच्या? लॉर्ड डलहौसीच्या. तर बरंच काय महत्त्वाचं आहे लॉर्ड डलहौसीमध्ये. ओके. टपाल आणि तारसेवा त्यांनी सुरू केली. रेल्वे, त्यानंतर बांधकाम आणि पुरातत्व विभागाची स्थापना केली. विधवा पुनर्विवाह कायदा यांच्यामध्ये झाला. आणि सर्वात महत्त्वाचं यांनी खालसाकरण धोरण राहिलं. खालसा. ओके. खालसा धोरण म्हणजे यानं कुठं केलं होतं? नागपूर, पहिले सातारा होतं, सातारा, झाशी, नागपूर. सातारा, नागपूर. पहा लक्षात ठेवा. नागपूर, सातारा, नागपूर. त्यानंतर झाशी. इथे त्यानं काय केलं होतं? खालसा कर केलं होतं. अवध येतं काय केलं होतं त्यांनी? जे काही वाजिद शहा होता की जो चांगल्या प्रकारे प्रशासन चालवत नाही म्हणून असा ठप्पा लावून त्यानं अवध हे प्रांत गिळंकृत केलं होतं, जे ईस्ट इंडिया कंपनीकडे आणलं होतं त्यांना. ओके. खालसा धोरण यानं सुरू केलं होतं. हे महत्त्वाचं आहे. कोणी सुरू केलं होतं? तर लॉर्ड डलहौसी केलं होतं. सातारा, नागपूर, झाशी, संबलपूर, उदयपूर, संबलपूर. पहा नावावर याले संबलपूर, उदयपूर असे काही बरेच त्यानं काय खालसा केले होते. ओके. आणि इंग्रजाशी जोडले होते.
खालसातून, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणतात. पहा येता लिहितो लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन, लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ आहे 1880 ते 1884. ओके, तर लॉर्ड रिपन काय स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक होता हा. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था जनक, जे की आपण आता पाहतो जिल्हा परिषद, पंचायत समिती. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था जनक याला म्हणतात. ओके, त्यानंतर पहा जरासं लहान करतो, जागा कमी आहे आपल्याला, लिहायचं खूप आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जनक. त्यानंतर आपल्याला येते इथं त्याने काय केलं अजून, म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना बरेच अधिकार दिले त्यांनी. त्यानंतर जे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता. ओके, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, जाऊ द्या मोठ्या ह्याच्यातच लिहू द्या. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट किंवा आपण लॉर्ड रिपन इकडे लिहू. ओके, लॉर्ड रिपन इकडेच लिहू आपण, इकडे समजून घ्या. लॉर्ड रिपन पहा, लॉर्ड रिपनबद्दल समजून घ्या. लॉर्ड रिपनबद्दल प्रश्न विचारतात. याचा कार्यकाळ आहे 1880 ते 1884. ओके, का याला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणतात. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था जनक, स्थानिक स्वराज्य जनक कर्तृत्व मावणार नाही. ओके, म्हणजे यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद याला अधिक महत्त्व द्यायचं सांगितलं, अगदी दिलं. ओके, त्यानंतर याने काय केलं, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जे की लॉर्ड रिटनने लावला होता. ओके, वृत्तपत्रावर इंग्रजाविरुद्ध काही लिहा येणार नाही अशा पद्धतीचा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लावला होता 1878 मध्ये. तर 1881-82 मध्ये हा रद्द केला. कोण, लॉर्ड रिपन यांनी. ओके, अशा महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कोणी, लॉर्ड रिपन यांनी. ओके, त्यानंतर जे काही आपण हंटर आयोग म्हणू, शिक्षण आयोग, हंटर हा पण याच्या काळात आला होता. हंटर शिक्षणाचा आयोग. ओके, महात्मा फुले यांनी याच्यावर साक्ष दिली होती. ओके, हंटर शिक्षण आयोग, जो की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाबद्दल होता. ओके, अशा बऱ्याच गोष्टी कुठे झाल्या होत्या, लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात. त्यानंतर कोण येते इथं, लॉर्ड विल्यम बेंटिंक. बेंटिंग म्हणलं की आपल्याला माहीत आहे. ओके, सतीबंदीचा कायदा रद्द केला. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिंक याचा कार्यकाळ येते 1828 ते 1835 या कार्यकाळामध्ये हा होऊन गेला. तर याला एक सर्वात महत्त्वाचं काय केलं, 1829ला काय केलेलं आहे, सतीबंदी. ओके, सतीबंदी. सतीबंदी कायदा. ओके, आणि इथं प्रयत्न कोण केले होते बंदी करण्यासाठी, भारतातील कोण, राजाराम मोहन रॉय. ओके, राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे, राजाराम मोहन रॉय हेच मगाशी नाव तुम्हाला आठवण नव्हतं, यांच्याबद्दल प्रश्न विचारतात. राजाराम मोहन रॉय. ओके, सतीबंदीचा कायदा. त्यानंतर यांनी काय केलं रे, ठगांचा बंदोबस्त. हा सर्वात महत्त्वाचा आहे, ठगांचा बंदोबस्त. जे काही प्रवाशांना लुटत होते, जे की जवळपास 450 वर्षाचं काम चालू होतं यांचं, या ठगांचं हेच काम होतं. यांचा बंदोबस्त कोण केला, ठगांचा बंदोबस्त विल्यम स्लीमन सोबत यांनी मिळून केला. विल्यम स्लीमन, तो व्यक्ती कोण होता, विल्यम स्लीमन, हे विचारू शकता. विल्यम स्लीमन यांच्यासोबत त्यांनी काय केला, ठगांचा बंदोबस्त केला, जे की प्रवाशांना लुटत असेल. ओके, त्यानंतर 1829ला त्यांनी सतीबंदी कायदा केला, राजाराम मोहन यांच्या सहकार्य. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, हा कोण होता, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833च्या चार्टर ॲक्टनुसार. पहिले बंगालचा गव्हर्नर, नंतर हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणला. ओके,
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण म्हणलं तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. ओके. बंगालचा गव्हर्नर म्हणलं पहिला तर कोण लॉर्ड वेलस्ली. बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण म्हणलं तर लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग 1773च्या ॲक्टनुसार हा काय झाला बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. पहिले कोण होता बंगालचा गव्हर्नर होता. ओके. तर वॉरेन हेस्टिंग हा पहिला कोण आहे बंगालचा गव्हर्नर जनरल. पहिले बंगालचा गव्हर्नर होता फक्त बंगालचा गव्हर्नर जनरल. ओके. गव्हर्नर जनरल. याच्याच कार्यकाळात काय झालं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ओके. 1774 आपण म्हणू सर्वोच्च न्यायालय. ओके. दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची स्थापना याच्यात करण्यात झाली. ओके. सर्वोच्च न्यायालय त्यानंतर दिवाणी आणि फौजदारी न्यायालय. दिवाणी आणि फौजदारी. ओके. फौजदारी न्यायालय. त्यानंतर द्विशासन पद्धती यांना रद्द केली. लॉर्ड वेलस्लीला लावलेली द्विशासन. ओके. द्विशासन पद्धती रद्द. द्विशासन पद्धती म्हणजे काय जे की महसूल आणि प्रशासन हे महत्त्वाचं काम कोण करेल ईस्ट इंडिया कंपनी करेल आणि त्यातलं म्हणजे शासन व्यवस्था कोण चालवल. ओके. त्यातला कायदा आणि सुव्यवस्था हे कोण चालवल तर ते स्थानिक राज्य संस्थान. ओके. तर अशी दुहेरी राज्य व्यवस्था होती जी की लॉर्ड कोणी केली होती वेलस्लीने केली होती जी की रद्द कोणी केली वॉरेन हेस्टिंगने रद्द केली. ओके. लक्षात ठेवा. पहा याच्याबद्दल बरीच तुम्हाला सांगितलं मी या प्रश्नाचं उत्तर आहे. टपाल आणि तारसेवा हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली तर ती लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाली. तर लॉर्ड डलहौसीच्या काळात अजून काय सुरू झालं तर त्याने रेल्वे सुरू केली. ते रेल्वे कुठून कुठं धावली बोरी बंदर ते ठाणे म्हणजे मुंबई ते ठाणे ती किती किलोमीटर धावली तर 34 किलोमीटर धावली. त्याचे 3 इंजिन होते त्या रेल्वेला ओढणारे ते म्हणजे साहब सिंधा आणि सुलतान नावाचे. त्यानंतर अजून त्यांनी बांधकाम आणि पुरातत्व विभागाची स्थापना केली. त्यानंतर विधवा पुनर्विवाहाचा 1856चा कायदा हा त्यांच्याच कार्यकाळात काळात हे केला. त्यानंतर त्यांनी खालसा करण धोरण. ओके. ज्याही राज्याचा स्वतःचा नैसर्गिक पुत्र नाही असा राज्य जर मृत्यू पावला असेल तर ते राज्य स्वतः ब्रिटिश आधिपत्याखाली येईल असं यांनी एक पद्धत सुरू केली. त्याला खालसा पद्धत म्हणून खालसा धोरण म्हणून. ओके. आणि त्याने बरेच असे सातारा नागपूर झाशी संबलपूर उदयपूर असे बरेच काही संस्थान होते जे कशाच्या आधारावर खालसाकरण म्हणजे ज्यांना नैसर्गिक पुत्र नाही ज्यांनी दत्तक पुत्र घेतला आहे असे जे काही संस्थान होते ते डलहौसीनं आपल्या याच्यामध्ये घेतले ब्रिटिश याच्यामध्ये आधिपत्याखाली ते आणले. त्याच्यानंतर त्याने अवध हा प्रांत होता जो की वाजिद शाह यांचा होता. वाजिद अली शाह जो की त्याचं प्रशासन ते व्यवस्थित चालवत नाही म्हणून काय केलं डलहौसीनं तो प्रांत आपल्या आधिपत्याखाली घेतला ब्रिटिशांच्या. तो कोणता होता अवध प्रांत. त्यानंतर पहा आपण दुसरा पाहिला लॉर्ड रिपन जे की स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्यांना जनक म्हणतो जे की त्याने जिल्हा परिषद म्हणा किंवा नगरपालिका यांना अधिक महत्त्व दिलं त्याला जनक आपण म्हणालो त्याला. त्यानंतर लॉर्ड रिपनने काय केलं पहा अजून त्यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट होता जे की वृत्तपत्रावर बंधने घालणारा ॲक्ट होता. इंग्रजाविरुद्ध त्यावर लिहिलं तर कारवाई होती असा कायदा 1878मध्ये लॉर्ड लिटनने केला होता आणि तो कायदा मोडीत कोण काढला लॉर्ड रिपन यांनी काढला तो म्हणजे 1881-82मध्ये. त्यानंतर हंटर शिक्षण आयोग आला होता त्याच्यामध्ये साक्ष तुम्हाला माहीत आहे महात्मा फुले पंडिता रमाबाई यांनी दिली होती जे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षणासाठी होता. ओके. प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी होता. प्राथमिक म्हणा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही शिक्षणासाठी जो हंटर आयोग आला होता. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिंक पाहतो आपण. लॉर्ड विल्यम बेंटिंक पाहताना आपला सर्वात महत्त्वाचं इथं त्याने सतीबंदीचा कायदा केला 1829मध्ये. त्यांना सहकार्य कोणी केलं तर सहकार्य केलं त्यांना राजाराम मोहन रॉय यांनी. त्यानंतर त्यांनी ठगांचा बंदोबस्त केला. ठगांचा बंदोबस्त पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलनी केला तर ठगांचा बंदोबस्त लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. ठगांचा बंदोबस्त म्हणजे ठग काय करायचे जे की प्रवासी आहेत यांना लुटायचे. जरी जवळपास 4.5 वर्ष ही पद्धत चालू होती जी कोणं बंद केली लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी. कोणाला धरून हाताखाली विल्यम स्लीमन या ओके विल्यम स्लीमन यांच्यासोबत त्यांनी ही ठगांचा बंदोबस्त केला. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पहिले बंगालचा गव्हर्नर म्हणलं तर लॉर्ड वेलस्ली होता. नंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर लॉर्ड वॉरेन हेस्टिंग होता. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हा बदलून भारताचा गव्हर्नर जनरल केला. तर भारताचा गव्हर्नर जनरल पहिला हा कोण आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. तो होता 1833
ते 1835च्या काळामध्ये, 1833 ते 1835 हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर मग हे भारताचा गव्हर्नर जनरल पद 1858ला बदलून काय झालं, व्हाईसरॉय केलं. तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय तुम्हाला माहीत आहे. कोण? लॉर्ड कॅनिंग. 1858 ते 1862 त्याचा कार्यकाळ तुम्हाला माहीत आहे. तो व्हाईसरॉय पहिला कोण? लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. ओके, पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. ओके, यावर प्रश्न विचारतात. पहिला व्हाईसरॉय 1858 मध्ये, ते काय 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा आणि 1858चा कायदा पारित झाला. त्या 1858च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल पद, भारताचा गव्हर्नर जनरल पद रद्द केलं आणि त्या जागी व्हाईसरॉय आणि भारत मंत्री पद आणलं होतं. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह कोणता? आता सूर्यापासून अंतर असणारे ग्रह माहीत पाहिजेत आपण. सूर्यापासून अंतर असणारे ग्रह पहा. पहिले लिहितो, सूर्यापासून पहा. हे लेक्चर जर करसाल तर जवळपास 100 क्वेश्चनची गॅरंटी देतो तुम्हाला. 100 ते 150 एवढे क्वेश्चन घेतो मी. सूर्यापासून अंतरावर असणारी ग्रह, सूर्यापासून अंतरावर कोण कोण आहे पहा. सूर्यापासून सर्वात पहिले सूर्याजवळ आहे बुध. कोण आहे पहा, इकडे खाली लिहितो. सूर्या तब्येत व्यवस्थित वाटत नाही. ओके, पहा सूर्याच्या अंतरापासून पहा, सूर्याच्या अंतरानुसार कोण कोण आहेत पहा. सूर्याजवळ कोणता आहे? तर सूर्याच्या जवळ तुम्हाला येईल पहा, इथं पहिला पहा सूर्याच्या जवळ बुध येईल. बुध नंतर येईल शुक्र, नंतर येईल पृथ्वी, नंतर येईल मंगळ, नंतर येईल गुरु, नंतर येईल शनी, नंतर येईल युरेनस आणि नंतर येईल नेपच्यून. ओके, सूर्याच्या अंतरानुसार आपला प्रश्न विचारायला, सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह पहा. बुध पहिला आला, दुसरा शुक्र आला, तिसरा कोण आहे? पृथ्वी. पहा कोण आहे? पृथ्वी. तर सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह कोणता? तर तिसरा असणारा ग्रह कोणता आहे? पृथ्वी. आपला अजून येतात पृथ्वीच्या अंतरापासून. पृथ्वीजवळ कोणता आहे? पृथ्वीच्या अंतरानुसार पोलीस भरती पण आता खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. प्रश्न थोडे हाय लेवलचे विचारले जात आहेत. पहा पृथ्वीच्या अंतरानुसार तुम्हाला दिसतील इथं. सर्वात पहिले पृथ्वीच्या अंतरानुसार पृथ्वी जवळ असलेला ग्रह त्याला शुक्र तारा, पहाड तारा म्हणतो आपण, शुक्र. पहा प्रश्न जर विचारला पृथ्वीच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? तर शुक्र. ओके, त्यानंतर कोण येईल पहा. शुक्र नंतर येते मंगळ, नंतर येते बुध, नंतर येते गुरु, नंतर येते शनी, नंतर येते युरेनस आणि नंतर येते नेपच्यून. पहा लक्षात ठेवा, कारण सूर्याच्या अंतरानुसार विचारले तर पृथ्वीच्या अंतरानुसार विचारू शकतात आणि सुरुवातीचे एवढेच विचारू शकतात, 3 जरा सरासरी. तर शुक्र पहिला सर्वात जवळ येतो, त्याला पहाड तारा म्हणतो आपण. मंगळ येतो, बुध येतो. ओके, मग नंतर मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. त्यानंतर सर्वात मोठे ग्रह विचारतात. सर्वात मोठ्या ग्रहाचा क्रम लावा. ओके, कोणता मोठा येते? सर्वात मोठा ग्रह ओके. तर मोठ्या ग्रहाचा क्रम जर आपला विचारलं तर पहा कोणता येते. याच्यात येते पहिले गुरु, सर्वात मोठा आहे. ओके, गुरु नंतर येते शनी,
शनी, त्यानंतर येते गुरु, शनी, युरेनस. ओके, युरेनस. नंतर येते नेपच्यून. ओके, नंतर येते नेपच्यून. त्यानंतर येते पृथ्वी. त्यानंतर येते पृथ्वी. त्यानंतर येते शुक्र. पाय क्रम आहे तर लहान मोठे. सर्वात मोठा कोणता आहे? गुरु आहे. त्यानंतर लहान होतच चालले. शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र. त्यानंतर येते मंगळ. आणि सर्वात लहान ग्रह जर कोणता म्हटलं तर बुध. लक्षात ठेवा, बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. 2 नंबरचा शनी आहे. याच्यावर प्रश्न विचारतात, 2 नंबरचा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर शनी आहे. सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. सर्वात लहान ग्रह बुध आहे. सर्वाधिक ओके त्याला काय म्हणू आपण? तेज ग्रह किंवा फिरते सर्वात जास्त कमी वेळात, तर तो बुध ग्रह आहे. पहा, त्याच्यानंतर विचारण्यासारखं बरंच काय आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारे ग्रह 2च आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारे. कोणकोणते ग्रह आहेत ते? एक आहे शुक्र आणि एक आहे युरेनस. लक्षात ठेवा, शुक्र आणि युरेनस. शुक्र आणि युरेनस. कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? ओके, उपग्रह नसलेले ग्रह, याच्यावर प्रश्न विचारतात. उपग्रह नसलेले ग्रह, उपग्रह नसलेले ग्रह. तर याच्यामध्ये येते शुक्र आणि बुध. लक्षात ठेवा, यांना कोणताही ग्रह नाही. पृथ्वीला एक पृथ्वीला कोणता? चंद्र. शुक्र आणि बुध, त्यांना कोणताही उपग्रह नाही. सर्वाधिक उपग्रह असलेले ग्रह, सर्वाधिक उपग्रह, सर्वाधिक उपग्रह असलेले कोणाला आहेत? याच्यामध्ये तुम्हाला हे शनी 82 उपग्रह आहेत. आणि 2 नंबरला येईल तुम्हाला काय? गुरु 79 उपग्रह आहेत. ओके, त्यानंतर तांबडा ग्रह कोणता आहे? पाहिजे लिहितो. तांबडा आहे, याच्यावर रंगावून येतात, रंगावून प्रश्न विचारतात. तांबडा त्याला काय म्हणू आपण? लाल. कोणता आहे? मंगळ. त्यानंतर पिवळा कोणता आहे? पिवळा, पिवळा कोणता आहे? गुरु. त्यानंतर निळा कोणता आहे? निळा, निळा सर्वात शेवटीचा आपण म्हणतो याच्यानुसार, कशानुसार? सूर्याच्या अंतरानुसार. नेपच्यून, निळा नेपच्यून आहे. लक्षात ठेवा, निळा नेपच्यून लिहून घ्या चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला पुस्तक पाहायची गरज पडणार नाही एवढी गॅरंटी आहे आपली. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा, यावर बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करायला. निळा नेपच्यून, नेपच्यून. निळा ग्रह जर विचारला कोणता तर नेपच्यून. त्यानंतर काळा ग्रह, काळा जर म्हणलं तर शनी, शनीचा प्रकोप म्हणतो आपण, शनी. लक्षात ठेवा, काळा म्हणलं तर शनी. ओके, तर हा बरेच वेळा विचारलेला आहे. तांबडा कोणता आहे म्हणून तर मंगळ आहे. पिवळा गुरु आहे. ओके, त्यानंतर बाकीचा ग्रहाचा काय रंग नाही. तर शुक्र, शुक्र ग्रहाला एक नवीन विशेष नाव दिलं आहे, पहाड तारा. शुक्रला कोणता तारा म्हणतात? पहाड तारा. पहाड तारा कोणाला म्हणतात तर शुक्र याला. सर्वात तेजस्वी तारा म्हणतात त्याला. ओके, सर्वात तेजस्वी. पहाट आणि सायंकाळचा तारा पण म्हणतात त्याला. सायंकाळ, सायंकाळी आणि पहाटी दिसतो हा सायंकाळचा तारा. ओके, तर याच्यामध्ये प्रश्न विचारतात कोणाला उपग्रह आहेत, कोणाला उपग्रह नाहीत. पृथ्वीचा एकच उपग्रह आहे, तर सर्वांनाच माहीत आहे कोणता उपग्रह आहे? चंद्र. सूर्याच्या अंतरानुसार लक्षात ठेवा, बुध आहे सूर्याच्या सर्वात जवळ, पृथ्वीच्या सर्वात जवळ शुक्र आहे. ओके, याचे अंतर पण लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात मोठा गुरु, 2 नंबरला शनी, आणि सर्वात लहान जर म्हटलं तर बुध आहे. इथं प्रश्न आपल्याला विचारला होता की सूर्यमालेतील सूर्यापासूनचा तिसरा असणारा ग्रह, तर तो कोणता आहे? पृथ्वी. ओके, पहा बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर सर्वात जास्त उपग्रह पहा कुठं आहेत. त्यानंतर उपग्रह नसलेले लक्षात ठेवा, शुक्र आणि बुध. त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे, बाकीचे ग्रह तुम्हाला बाकीचे दिसतील ते 6 ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. तर हे शुक्र आणि जे युरेनस दिसतील तुम्हाला, हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. भगवान महावीर यांचा मृत्यू, प्राचीन इतिहासावर काही क्वेश्चन विचारतात. मी त्याच्यावर जर तुम्हाला वाटत असेल तर लेक्चर घेईल मी. ओके, कमेंट करून कळवा जरूर. भगवान महावीर यांचा मृत्यू कुठे झाला होता? तर भगवान महावीर यांचा मृत्यू झाला होता पावापुरी, जे की कुठे येते? पावापुरी येते बिहारमध्ये. ओके, लक्षात ठेवा, बिहार. नंतर पूर्ण बिहारमध्ये झालेला आहे.
नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भगवान बुद्धाबद्दल बऱ्याच गोष्टी पाहू आणि महावीराबद्दल पाहू. इथं लुंबिनी काय दिसते तुम्हाला? लुंबिनी हे आता नेपाळमध्ये आहे. लुंबिनी भगवान बुद्धाचं काय म्हणू आपण त्याला? बुद्धाचे जन्मस्थान. ओके, भगवान बुद्धाचे जन्मस्थान. लुंबिनी काय? भगवान बुद्ध यांचे जन्मस्थान. ओके, जे की आता केरळमध्ये आहे. पहिले भारताचं होतं केरळ. ओके, जन्मस्थान. ओके, हे काय? पावापुरी. हे मृत्यू विचारला आपल्याला. पावापुरी इथं झाला होता. तर जैन धर्माबद्दल काय विचारतात? जैन धर्माचे पहिले तीर्थंकर विचारतात. जैन धर्म पाहू येतो थोडाफार आपण. जैन धर्म, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर म्हणतात त्यांना. पहिले तर कोण होते? ऋषभदेव. ओके, ऋषभदेव पहिले तीर्थंकर. त्यानंतर आपल्याला 23वे कोणते आहेत? 23वी पार्श्वनाथ. ओके, आणि 24वे आहेत ते म्हणजे महावीर. 24वे तीर्थंकर. ओके, तीर्थंकर म्हणतात त्यांना, तीर्थंकर. ओके, 24वे तीर्थंकर कोण आहेत? महावीर. तर महावीर यांनी त्याला काय महाव्रजे म्हणू, पंचव्रते म्हणू. तर काय त्याच्यामध्ये अहिंसा असते, मी चोरी करणार नाही. किंवा त्यामध्ये अजून काय त्याच्यामध्ये त्यांनी बरेच काही उपदेश केला. त्यानंतर त्यांनी ब्रह्मचर्य. ओके, पहा, सत्य नाही म्हणून विचारतात. कोणतं नाही सांगितलं, कारण भगवान बुद्ध आणि महावीर यांचा अभ्यास करणं म्हणजे खूप डोक्यात शांतचित्ताने अभ्यास करावा लागतो. बऱ्याच गोष्टी तुम्हाला साम्य दिसतील. सत्य, अहिंसा, त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणू. ओके, असते म्हणू, चोरी करणार नाही म्हणून मी असते. आणि काय स्वार्थी भावना ठेवणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, अहिंसा, सत्य, अहिंसा, असते. अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे त्याला काय म्हणू आपण? स्वार्थी भावना. आणि असते म्हणजे चोरी करणार नाही, अपरिग्रह. तर हे विचारतात, याच्यामधलं कोणतं नाही म्हणून विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 3 त्यांनी जसं की बुद्धाने त्रिशरण सांगितलं तरी यांनी 3 गोष्टीवर सांगितलेलं आहे. ओके, पहा, याच्यावर प्रश्न विचारतात. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, असते आणि अपरिग्रह. सत्य म्हणजे सत्य बोलणे, अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा नाही करायची, ब्रह्मचर्य म्हणजे वाईट भावना नाही ठेवायची, त्याला काय म्हणू आपण? स्वच्छ चरित्र. असते म्हणजे चोरी नाही करायची. आणि अपरिग्रह म्हणजे त्याला काय म्हणू आम्ही? स्वार्थी भावना नाही ठेवायची. हे काही जैन धर्माचे म्हणजे काय महावीरांचे काही तत्व होते. ओके, त्यानंतर पहा, महावीरा यांचा जन्म कुठे झाला? वैशाली, कुंडग्राम म्हणू आपण त्याला, वैशाली येते. ओके, ते कुठं आहे? बिहारमध्ये कुंडग्राम येते. त्यांच्या आईचे नाव काय होते माहिती आहे का? आईचे नाव विचारतात. आईचे नाव त्रिशला होत्या, त्रिशला. आणि वडिलांचे नाव काय होते माहिती आहे का? सिद्धार्थ. पहा, बुद्ध आणि समकालीन आहेत. वडील सिद्धार्थ. ओके, त्यांनी गृहत्याग कोणत्या वर्षी केला होता? महावीर यांनी गृहत्याग कोणत्या वर्षी केला? गृहत्याग विचारतात. गृहत्याग 30व्या वर्षी केला होता. बुद्ध यांनी 29व्या वर्षी केला होता, 30व्या वर्षी. आणि यांना ज्ञानप्राप्ती कधी झाली? 42व्या वर्षी. ज्ञानप्राप्ती म्हणजे बुद्धाचा शब्द आहे, याला काय म्हणू आपण? ज्ञानप्राप्ती. ओके, सर्व ज्ञान कळाले त्यांना, त्याची म्हणू आपण त्याला 42व्या वर्षी. 42 वर्ष वय झालं तेव्हा. आणि 70 वर्ष जेव्हा झाले यांना, तेव्हा हे मृत्यू पावले. भगवान बुद्धाचा मृत्यू 82व्या वर्षी झाला. अशा काही गोष्टी आहेत. तर त्यांनी गृहत्याग केला 30व्या वर्षी. आणि ज्ञानप्राप्ती, केवल ज्ञान म्हणतात त्याला. ज्ञानप्राप्ती बुद्धामधला शब्द आहे, त्याला केवल ज्ञान म्हणतात. जैनमध्ये काय म्हणतात? केवल ज्ञान. तर केवल ज्ञान त्यांना कधी कोणत्या वर्षी प्राप्त झालं? 42व्या वर्षी. तर आईचं नाव विचारतात त्रिशला, वडिलाचं नाव सिद्धार्थ. गृहत्याग कधी केला होता? हे 4 त्याला काय म्हणते? पंचव्रते किंवा महाव्रते म्हणू आपण त्याला. ओके, पंचमहाव्रते. ओके, तर पहा, 24 तीर्थंकर होते महावीर. भगवान महावीर म्हणतो आपण त्याला जैन धर्माचे. आणि जैन हे कोणाला राहतात? जे अनुयायी आहेत महावीरांचे, त्याला जैन हा शब्द आहे. ओके, महावीरांच्या अनुयायांना महावीर अनुयायी.
महावीरांचे जे अनुयायी आहेत त्यांना जैन म्हणतात। पहा बरेच क्वेश्चन आपण घेऊ याच्यानंतरही कशाबद्दलचे, ज्याला काय म्हणून प्राचीन इतिहासाबद्दलचे। ओके, तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता। पहा नेक्स्ट क्वेश्चन, आज तब्येत व्यवस्थित नाही तरी लेक्चर घेत आहे, बाकी आपण चांगल्या उत्स्फूर्तमध्ये चांगल्या प्रतिसादामध्ये तुमचाही जर कळला तर मी चांगले लेक्चर करेल आणि खूप चांगले क्वेश्चन करेल, दररोज तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल। ओके, पहा भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? 12 ज्योतिर्लिंग आहेत हा पूर्ण भारतामध्ये, लक्षात ठेवा, पूर्ण आकडा हा लक्षात ठेवा, 12 ज्योतिर्लिंग आहेत। तर महाराष्ट्र राज्यात किती आहे? तर महाराष्ट्रात आहेत 5। तर महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे कुठं कुठं आहेत? पहा, महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर तिथं गोदावरी नदीचा उगम होतो, त्र्यंबकेश्वर कुठे आहे ते? नाशिक। त्यानंतर पहा 2 नंबरला येते इथं काय आहे? त्र्यंबकेश्वर, ओके, वैजनाथ, बीडला येते बीड। त्यानंतर घृणेश्वर कुठे येते रे? त्याला काय म्हणू आपण? वेरूळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये। वेरूळ कुठे येते? छत्रपती संभाजीनगर। पुण्यामध्ये येते एक, ओके, पुणे नाव आठवणं मला त्याचं, औंढा नागनाथ येते एक, औंढा नागनाथ। शकरू प्राणी आढळते येतं भीमाशंकर, पुणे भीमाशंकर, हा भीमाशंकर। आणि औंढा नागनाथ कुठं रे? हिंगोली। मी म्हणणार होतो तुम्हाला कमेंटमध्ये कळवा, परंतु ते आठवलं मला, ते कोणता आहे? भीमाशंकर, हा। तर हे 5 आहेत। ओके, बाकी तुम्हाला माहीत आहे केदारनाथ म्हणा किंवा सोमनाथ म्हणा गुजरातचं, किंवा त्याच्यानंतर पहा सोमनाथ गुजरातचं, ओंकारेश्वर मध्य प्रदेशचं, महाकालेश्वर मध्य प्रदेशचं, असे बरेच येतात। त्यानंतर उत्तर प्रदेशचं काशी विश्वनाथ। तर असे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत ते म्हणजे भारतामध्ये। तर महाराष्ट्रात लक्षात ठेवा, त्र्यंबकेश्वर नाशिकचं, वैजनाथ परळी वैजनाथ त्याला म्हणू आपण बीडचं, घृणेश्वर वेरूळ छत्रपती संभाजीनगरमधलं, भीमाशंकर पुण्याचं आणि औंढा नागनाथ हिंगोलीचं। तर हे 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये। ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, 5 ज्योतिर्लिंग चांगले लर्न करा, त्याचा स्क्रीनशॉट करा। पहा नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव काय म्हणते? समाधीस्थळ विचारतात, तर चैत्यभूमी मुंबई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं काय नाव आहे? चैत्यभूमी, हा लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात, चैत्यभूमी। तर चैत्यभूमी कुठे येते? मुंबई येतात, मुंबई दादर चौपाटी, ओके, समुद्राच्या किनारीच आहे, ओके, मुंबई। तर त्याच्यानंतर आपला वीरभूमी विचारलेला आहे। पहा वीरभूमी हे आहे राजीव गांधी यांची समाधी आहे, राजीव गांधी यांची समाधी आहे, वीरभूमी म्हणू आपण त्याला। त्यानंतर पहा राजघाट, महात्मा गांधी। त्यानंतर पहा शांतिवन, पंडित जवाहरलाल नेहरू। लेक्चर पाहण्याचा एक काय फायदा आहे, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी न पुस्तक पाहताच कळतात। एरी आपलं वाचन पण होणार नाही, इकडे जाणार पण नाही आपण। ओके, शांतिवन, पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर पहा सदैव अटल, आता झालेला आहे सदैव अटल, बाकीचे लिहितो मी पण सदैव अटल लक्षात ठेवा, सदैव अटल। अटल बिहारी वाजपेयी। शक्तिस्थळ लक्षात ठेवा, शक्तिस्थळ कोणाचं आहे रे? इंदिरा गांधी
विजयघाट, लाल बहादूर शास्त्री, लाल बहादूर शास्त्री. अभयघाट, मोरारजी देसाई. ओके, तर एवढे लक्षात ठेवा. विजयघाट, लालबहादूर शास्त्री. शक्तीस्थळ इंदिरा गांधी विचारतात. सदैव अटल, अटल बिहारी वाजपेयी यांचं आहे. शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, राजघाट महात्मा गांधी. वीरभूमी राजीव गांधी. विजयघाट लालबहादूर शास्त्री आणि अभयघाट मोरारजी देसाई. त्यानंतर किसान घाट येतात जगजीवन राम. ओके, किसान घाट पण आहे काय लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टी आहेत या गोष्टीवर लक्षात ठेवा. ओके, बाकी चैत्यभूमी कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. तर कुठं आहे चैत्यभूमी? चैत्यभूमी येते मुंबई दादर चौपाटी. ओके, दादर येथे. तर पहा बरेच क्वेश्चन केलेले आहे आपण. त्यानंतर समता स्थळ येते, त्याचं काय नाव आठवणं मला, पण हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहेत. वीरभूमी राजीव गांधी, राजघाट महात्मा गांधी, शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरू, सदैव अटल बिहारी वाजपेयी, शक्तीस्थळ इंदिरा गांधी, विजयघाट लालबहादूर शास्त्री, अभयघाट मोरारजी देसाई. ओके, ठीक आहे. तर बरेच क्वेश्चन आपण केलेले आहेत आज. जर आमच्यासोबत जुळून राहायचं आहे कल्पतरू पॅटर्नसोबत, तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या माझ्या मित्रांनो, तुम्ही कल्पतरूसोबत जुळून राहा. आज खूप लेक्चर लेंदी घेतलं, खूप चांगल्या पद्धतीने मी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच एका क्वेश्चनमधून तुम्हाला बऱ्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. एकदा लेक्चर रिवाईज करा, त्यानंतर फास्ट करून पहा, नोट्स काढा. नक्कीच या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. बरेच क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केला. राज्यघटना असो किंवा पंचायत राज असो, इतिहास असो किंवा प्राचीन इतिहासामधला एकच प्रश्न घेतला, पण नंतर तुमच्या कमेंटनुसार मी वाढवल. त्यानंतर अर्थशास्त्र आणि विज्ञानवरचे पण क्वेश्चन घेईल. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीपासून आम्ही वाचवण्यासाठी आहोत. ओके, त्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवेल, म्हणजे चांगला कंटेंट आणेल आणि तुमच्यासाठी तुम्हाला सादर करेल. तुम्ही फक्त आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. शुभरात्री.